आज भारताच्या इतिहासामध्ये चित्रपट महामंडळाच्या सल्लागारपदी आमचे मित्र माननीय मंदार भाऊ जोशी यांची पुनश्च सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्याचा आपला सर्वांना अभिमान आहे. कारण आपला एक माणूस चित्रपट सृष्टीत एक सल्लागार म्हणून तिथं जाणं खरंच एक अभिमानाची गोष्ट. आणि शाहू फुले आंबेडकर चळवळीला एक उत्तेजना किंवा एक प्रभारी असं नेतृत्व आपल्याला मिळालंय. त्याबद्दल सर्व आपल्या समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी मंदार भाऊंचं हार्दिक अभिनंदन करतो. चांगल्या कामाचं चांगलं यश आपण बघतोय की चित्रपट महामंडळ ही आपण म्हणतो की अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ हे अत्यंत नामांकित आणि दादासाहेब फाळके ज्यांनी आपल्या देशभरात पिक्चरची सुरुवात केली, हिंदी असो मराठी असो मुकपट असो, त्यांनी स्थापन केलेली संस्था आहे. संस्थेमध्ये यावेळेस इलेक्शन 5 वर्षांनी त्यामध्ये अनेक मोठे मोठे चेहरे, अनेक आरोप प्रत्यारोप, परंतु जशी इलेक्शन लागली गेले महिना दीड महिना आम्ही सगळे त्या ठिकाणी उपस्थित होतो. इलेक्शन प्रमाणे लढली, परंतु गेले 5 वर्ष आमच्या सर्वांचे लाडके अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि सर्व टीमने आम्ही जे काम केले त्या कामावर विश्वास ठेवून 17च्या 17 जागी आपण निवडून दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा आपण 2 बिनविरोध आपण केलं. पहिलं आपल्या सर्वांच्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे भीमसैनिकांचा बुलंद आवाज आनंदी शिंदे यांना आपण बिनविरोध निवडून दिलं. त्याचबरोबर वर्षा उसगावकर यांना आपण बिनविरोध निवडून दिलं. त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब यांच्या मिसेस आमच्या भगिनी निलमताई शिर्के उभ्या होत्या. त्यांनी देखील मोठं मन दाखवून माघार घेतली की नाही, वर्षाताई आमच्या ज्येष्ठ कलाकार आहेत, त्यांना आम्ही मान देणार. माघार घेतल्याची 2 सीट आणि आमचे विजय खोचीकर म्हणून जे आहेत अशी 3 बिनविरोध आपल्या या ठिकाणी निवडून आली आणि उरलेली 14च्या 14 सीटं आपण या ठिकाणी बिनविरोध निवडून आले. आणि आपला उद्देशच हा आहे की आपण सगळेजण बघतोय की ही चित्रपट असो, कलाकार असो, तंत्रज्ञ असो, खूप मोठी इंडस्ट्री आहे. त्यामध्ये आपण खूप लांब होतो, कोणाकडे पोहोचत नव्हतं. चित्रपट महामंडळ काय करतं चित्रपट महामंडळ हे कोणालाही पोहोचत नव्हतं. आता चित्रपट महामंडळ सर्वांसमोर आहे, सर्वांसमोर आलंय. अनेकांना आम्ही सांगतो की सभासद व्हा. आपल्याकडे कलागुण असतात, आपल्याकडे छोटे छोटे असतात, परंतु प्रत्येक ठिकाणी आपण पोहोचलं पाहिजे. आम्ही जसं म्हटलं तसं आनंदजी शिंदेना आम्ही पहिल्याच ह्याच्यात त्या ठिकाणी उपाध्यक्ष केलं. आनंदजी शिंदे यांनी पहिल्या भाषणात सांगितलं की मी 1982 साली पिक्चर मध्ये आलो, 82 सालापासून मी सभासद झालो. आणि सभासद होताना त्यांनी आठवण सांगितली, मी पहिल्याच्या सेटवर गेलो, मला सभासद व्हायला सांगितलं, परंतु माझ्याकडे पैसे नव्हते. त्यावेळेस लक्ष्मीकांत बेर्डेंनी सांगितलं मी पैसे भरतो, ताबडतोब यांना सभासद करून घ्या. परंतु गेल्या कुठल्याही कालावधीत आनंदी शिंदे म्हणले मला साधं विचारलं देखील गेलं नाही. परंतु आपल्या मेघराज राजे भोसले आणि आम्हाला सर्व सांगितलं तुमचा आम्हाला अभिमान आहे, तुम्ही मला उभं केलं आणि बिनविरोध निवडून दिलं. हा आपल्या चळवळीचा विजय आहे. आणि आपण सगळेजण बघतोय, मी मागच्या वेळेस आपल्या कार्यक्रमात सांगितलं होतं की पुढच्या वर्षी आपल्याला भीम महोत्सव आनंद शिंदेना करायचा. आणि बघा की गौतम बुद्धांनी आपली प्रार्थना ऐकली. आनंदजी आपल्या पॅनल बंद आले, मी परवाच म्हणलं की कोथरूडमध्ये आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. आपण यावर्षी भीम जयंती आगळी वेगळी भीम जयंती करू सगळ्यांनी. यावेळेस मला कार्याध्यक्षपद नको, काय नको, काय मी कार्यकर्ता म्हणून राहील. बेस्ट कॅम्प उमेश झिरपेंनी त्याचा विशेष सन्मान केला. आपल्याला 6वीला आहे एव्हरेस्टचा बेस कॅम्प सरतो आलाय. मोठी मोठी लोक तिथं जायला घाबरतात, त्याला ती नको एव्हरेस्ट बेस कॅम्प किती 1000 फुटूंच आहे, 5360 किलोमीटर ऑक्सिजन नाही, काय नाही काय. 5 मिनिटांमध्ये फोन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा जय असो. मंडळ जोशींचा त्यांनी त्या अगोदर तुमचं नाव काय? अद्वय महेश गोळे. अद्वय महेश गोळे यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केल्याबद्दल भीम महोत्सव समिती, सर्व समाज बांधवांच्या वतीने, भीम ज्ञान प्रसारक मंडळाच्या वतीने मी दीपक भाऊंना विनंती करतो की आपण त्याचा एक पुष्प देऊन त्यांचा सन्मान करावा. कारण हा आजची पिढी घडली पाहिजे, पिढी घडवण्याचं काम आपण करायचं आहे. म्हणून दीपक भाऊंना विनंती करतो की आपण त्याचा एक पुष्प गुच्छ देऊन त्या ठिकाणी सन्मान करायचा आहे. या तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय.
संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. संविधानाचा विजय असो. संविधानाचा विजय असो. जय